आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत, उलट त्या वाढतायत। कारण ज्या अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी चिन्ह आणि नवीन नाव पक्षाला मिळालं, त्याच अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं उभ्या केलेल्या उमेदवाराचा राजीनामाच अजून पालिकेनं स्वीकारलेला नाही। 2 दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यानं अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही। जर हा राजीनामा मंजूर झाला नाही तर ऋतुजा लटके यांना उमेदवारीत अडचण येऊ शकते, कारण त्या निवडणूक लढवू शकणार नाही। तिकडे जे मशाल चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलंय त्यावरून सुद्धा वाद निर्माण झालाय। समता पार्टीनं मशाल चिन्हावर दावा केलाय, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही म्हटलंय। तिकडे महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह 7 जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या। पण अडचणींचा चक्रव्यूह इथेच संपत नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर बोगस प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात सुद्धा आता आरोप होत आहेत। पोलीस चौकशी सुरू झाली। पोलिसांची काही पथकं राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत आणि मुंबईच्या क्राईम ब्रांचकडून हा सगळा तपास सुरू झालाय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मागचं शुक्लकाष्ट संपत नाहीये। शिवसेनेचा शिंदे पक्ष आणि ठाकरे पक्ष निवडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर दोघांकडूनही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी होते। दोन्ही गटाचे नवं चिन्ह आणि नाव मतदारांपर्यंत किती जोमानं पोहोचणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर शिंदे पक्षाकडून आता नवी खेळी खेळली जाते। ठाकरे गटाचा उमेदवार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा। शिंदेंकडून ठाकरेंची राजकीय कोंडी, ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याचा प्रयत्न। ऋतुजा लटकेंनी केलं स्पष्ट, आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच। अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिकेतला नोकरीचा राजीनामा स्वीकारला जात नसल्यानं त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कारण याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव गेलं, पक्षचिन्ह धनुष्य बाण गेलं, आता उमेदवार गमावण्याची सुद्धा नामुष्की उडवते का? त्यातच ऋतुजा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या। यावर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी थेट आरोप केला की बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल शिंदे फडणवीस सरकारला घाबरतायत, त्यामुळे लटकेंचा राजीनामा स्वीकारला जात नाहीये। अंधेरीचे विभाग प्रमुख तथा आमदार अनिल परबांनी देखील पत्रकार परिषद घेत आरोप केलाय की महापालिका आयुक्तांवर टाकण्यात येत असलेल्या दबावापायीच ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर होत नाहीये। तर परबांनी ऋतुजा लटकेंना शिंदेंच्या पक्षाकडून विविध आमिष दाखवली जात असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। महापालिका आयुक्तांवर दबाव आहे की हा राजीनामा मंजूर करू नये। मी स्वतः 3 वेळा महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आणि दररोज ते टोलवाटोलवी करतायत। ऋतुजा रमेश लटके यांना वेगवेगळ्या प्रकारे आम्ही वर्तमानपत्रात ज्या बातम्या ऐकतोय किंवा आपल्याकडनं काही माहिती मिळते ती अशी आहे की शिंदे गट त्यांच्यावरती दबाव टाकतोय की आमच्याकडनं जर तुम्ही निवडणूक लढणार असाल तरच तुम्हाला राजीनामा तुमचा मंजूर होईल। तिकडे बीएमसी कार्यालयात आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या ऋतुजा लटकेंनी स्पष्ट केलंय की त्यांची निष्ठा उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासोबत असून त्यांनी या पोटनिवडणुकीत मशाल चिन्हावर लढून विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आमची जी निष्ठा आहे ती उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि माझे पती जे होते रमेश लटके जी, त्यांची निष्ठा उद्धव साहेबांबरोबर आणि बाळासाहेबांबरोबर होती। आता मला साहेबांना कमिशनरांशी मी भेटणार आहे आणि राजीनाम्याबद्दल परत विनंती करणार आहे की मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा। निवडणूक लढणार ती मशाल या चिन्हावरच लढणार। निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या मैदानातून मतदार दाखवून देतील। तोपर्यंत दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप झडत राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी हर प्रकारचे प्रयत्न आता बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदेंच्या पक्षाकडून केले जात आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिलाय, पण त्यांचा राजीनामा पालिका आयुक्तांनी फेटाळलाय. आता त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. लटकेंच्या उमेदवारीबाबतचा पेच कायम. राजीनामा अद्याप स्वीकारला नाही. आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे डोळे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ही आता ठाकरे तसंच शिंदेंच्या पक्षानं प्रतिष्ठेची बनवली आहे. लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आणि ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी लिटमस टेस्ट मानली जाते. ज्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून लटकेंच्या परिवारातील व्यक्तीला उमेदवारी देण्यासाठी दावा केला जातोय. ऋतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील असं आधीच ठाकरेंच्या पक्षाकडून जाहीर केले गेलंय. तर शिंदे फडणवीसांच्या युतीकडून मुरजी पटेलांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपिक आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणं अनिवार्य असतं. त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा BMC प्रशासनाकडे रीतसर सादर केला. मात्र तो मंजूर करण्याची प्रक्रिया अजून सुरू असून कुठल्याही प्रकारचा दबाव नसल्याचं BMCच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान ऋतुजा लटकेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आता या याचिकेवर गुरुवारी सुनावणीची शक्यता आहे. तर कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेवर आपल्याला विश्वास असल्याचं मत विश्वनाथ माडेश्वरांनी व्यक्त केलंय. ऋतुजा लटके यांनी महापालिकेच्या कर्मचारी पदाचा राजीनामा दिला. त्यासोबत त्यांनी 1 महिन्याचं वेतन महानगरपालिकेच्या कोषागारात जमा केलं. असं असतानाही प्रशासनाने अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यांना आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही राजीनामा मंजूर का करत नाहीये. त्या प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीत. काही न बोलता ते गप्प राहत आहेत. याचा अर्थच असा आहे त्यांच्यावरती कुणाचा तरी दबाव आहे. तर उपमुख्यमंत्र्यांनी BMC आयुक्तांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नसल्याचं स्पष्ट केलंय. मला असं वाटतं नियम सगळ्यांकरता सारखे आहेत. कुठलाही दबाव सरकारच्या वतीनं आणण्याचं कारण नाही. कोणाला कोणाकडनं लढायचं आहे याचं बंधन नाही. आमचा कोणावरही दबाव नाही. आम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. कोणाचा उमेदवार लढेल या संदर्भात आमची बैठक आहे. त्या बैठकीत मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघं मिळून ते ठरवणार आहोत. त्यामुळे आम्ही कोणाला थांबवण्याचं कारण नाही आहे. महापालिका नियमावली 1989 नुसार एखाद्या कर्मचाऱ्याला स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असल्यास 3 महिने आधी नोटीस द्यावी लागते. राजीनामा द्यायचा असल्यास 1 महिना आधी नोटीस द्यावी लागते. राजीनामा देताना 1 महिना नोटीस दिली नाही तर 1 महिन्याचा पगार जमा करायचा असतो. आता गुरुवारच्या हायकोर्टाच्या निर्णयाकडे ठाकरेंच्या पक्षाचे डोळे लागलेत. तर ऋतुजा लटकेंना लटकवलं तर जात नाहीये ना, अशी दबक्या आवाजात वेगळीच चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या वरून राजकीय रणनीती चांगलीच रंगली आहे. पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके या शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. तशातच ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झालाय. ठाकरेंनी प्लॅन B तयार केल्याची माहिती आता समोर येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला इतर उमेदवार शोधावे लागणार आहे. जर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देता आली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत ही चढाओढ सुरूच राहील असं चित्र सध्या तरी दिसतंय. नाही, प्लॅन B तर तयार ठेवावाच लागतो. परंतु या संदर्भातले निर्णय आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब
ठाकरेच्या संदर्भातला निर्णय घेतील. आमचा आत्ताचा विषय राजीनामा मंजूर अद्याप का केला नाही हाच विषय आहे. निवडणूक आयोगाला बनावट शपथपत्र सादर केल्याप्रकरणी कोल्हापुरात मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकानं तपासणी सुरू केली. मात्र यामध्ये कोणतीही बनावटगिरी नसल्याचा दावा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे गटाला बनावट शपथपत्राच्या प्रकरणात गद्दारी करावी लागल्याचा आरोप केला. बोगस शपथपत्रांमुळे ठाकरेंची शिवसेना अडचणीत, पोलिसांचे कोल्हापूर, नाशिक, नगरमध्ये छापे. बोगस शपथपत्रांचा फास आणखी आवळणार. कोल्हापूर आणि कोपरगाव शिर्डीत आलेले हे पोलीस पहा. हे पोलीस शोधायला आलेत बोगस शपथपत्र बनवून देणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना. केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल केलेली निष्ठापत्र बोगस असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची पथकं बोगस शपथपत्रांच्या मागावर कोल्हापुरात आली. दुसरी पथकं नाशिक आणि कोपरगावात सुद्धा आली. कोल्हापुरात जवळपास 1400 ते 1500 शपथपत्रांची सत्यता पोलीस तपासतायत. काही शिवसैनिकांची सुद्धा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शपथपत्र मिळून आलेली आहेत. त्या शपथपत्रांचं व्हेरिफिकेशन करण्याकरता आमची टीम कोल्हापूर येथे आलेली आहे. आम्ही सध्या ती शपथपत्र व्हेरीफाय करत आहोत. बोगस निष्ठापत्रांवरून बाळासाहेबांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या पक्षातील शिवसैनिकांवर टीकेचे आसूड ओढलेत. खरं म्हटलं तर शिवसैनिकांना अशा पद्धतीने काम करण्याची गरज नाही. जो सच्चा शिवसैनिक आहे तो सच्चा शिवसैनिक ॲफिडेव्हिट देईलच, पण अशा पद्धतीनं बोगस करण्याची काही गरज नाही आणि मग दुसऱ्याला गद्दार बनायचं. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं बोगस निष्ठापत्रांचा आरोप फेटाळलाय. एखादं शपथपत्र चुकीचं असू शकतं, मात्र बोगस नसेल असा दावा करण्यात आलाय. बघा, काही ठिकाणी असू शकेल, पण बनावट चुकून झाला असेल. मुद्दाम कोण असं काय करणार नाही आहे. काय जाणून बोलून आपल्याला आहेत बाबा ठिकाणी आपण द्यायचं, आपल्याला सांगितलं म्हणून द्यायचं, असं कोण काय करणार नाही आहे. 100 एक 5-6 हजारामध्ये समजा 8-10-15 जर समजा चुकीची निघाली तर ते चुकून झालं असेल. काही झालं असेल तर चुकून झालं असेल, झालं नसावं असं माझा अंदाज आहे. शपथपत्रांच्या आधारे खरी शिवसेना कुणाची याचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोग देणार आहे. उद्धव ठाकरेंची निष्ठापत्र बोगस निघाल्यास उद्धव ठाकरेंच्या पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरहून साहेबराव कुकणेसह ज्ञानेश्वर चाळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हावरून आता दिल्लीत वाद पेटलाय. कारण समता पार्टीच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगात एक तक्रार दाखल करण्यात आली. निवडणूक आयोगानं समता पार्टीला यापूर्वी मशाल हे चिन्ह दिलं होतं आणि हेच चिन्ह आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलंय. त्यामुळे आता या पक्षाच्या मशाल चिन्हाच्या विरोधात समता पार्टी थेट निवडणूक आयोगात आणि वेळ पडली तर न्यायालयात जाणार आहे. मशालीवरून समता पार्टीचे शोले, मशालीवर समता पार्टीचा दावा, ठाकरेंच्या पक्षाचं चिन्हही टांगणीला. निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक गल्लोगल्ली मशाली घेऊन नाचू लागलेत. पण मशाली नाचवण्याचा हा आनंद फार काळ काही टिकेल असं वाटत नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दिलेल्या मशालीवर दिवंगत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षानं आक्षेप घेतलाय. या संदर्भात समता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कैलास झा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ये लेटर हम निर्वाचन चुनाव आयोग को देने वाले हैं और हम इसलिए लेटर लेकर के आए हैं क्योंकि समता पार्टी का जो चुनाव चिन्ह मसाल छाप था उसको चुनाव आयोग के द्वारा शिवसेना को दे दिया गया है. तो हम इस पे कड़ी आपत्ति जताने के लिए अभी आए हैं. अभी हम लोगों को जो है राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान उदय मंडल जी का लेटर प्राप्त हुआ. उन लेटर को लेकर के हम लोग चुनाव आयोग में गुहार लगाने के लिए आए हैं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मात्र समता पार्टीच्या या तक्रारीची काहीच फिकीर दिसत नाही. हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय, ते पाहून घेतील असं उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक सांगतायत.
शिवसेनेचा जन्म हा संघर्षातनच झालेला आहे आणि आयुष्यभर शिवसेना संघर्षच करत राहणार. पुन्हा चिन्हावरती संघर्ष झाला तर पुन्हा संघर्ष करू. आयोगाने दिलेला आहे तर निवडणूक आयोगाने ह्या सगळी तपासणी करूनच ते दिलं असेल असं आम्ही समजतो, कारण तो एक स्वतंत्र आयोग आहे आणि एवढा मोठा आयोग एखाद्या वेळेला जे चिन्ह देतो त्यावेळेला ते सगळ्याची तपासणी करून तो देतो असं आमचं म्हणणं आहे. मशाल हे चिन्ह तात्पुरतं आहे याचा शिवसैनिकांना बहुतेक विसर पडला असावा. येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या हातून मशाल हे चिन्ह जाऊन दुसरंच कोणतं तरी चिन्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महाप्रबोधन यात्रा सुरू केली, पण ही यात्रा गोत्यात आली आहे. कारण रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये या महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभ झाला खरा, पण त्याच यात्रेतून विरोधकांची बदनामी केल्यानं 7 नेत्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. एकंदरीतच काय, महाप्रबोधन यात्रा आणि कारवाईचं सत्र वेगानं सुरू आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल. लोक विचारतात सध्या किरीट सोमय्या कुठं आहे? देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे बोलायची प्रॅक्टिस करतोय. उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना प्रबोधनाची गरज. भाई और बहनों, मैं रोज मन की बात करूंगी. महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभच गुन्ह्यांनी. कारकार रामदास कदम वेदांत पॉपकॉर्न. महाप्रबोधन यात्रेतल्या नेत्यांवर गुन्ह्यांचं सत्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तोफा पोलिसांच्या फेऱ्यात अडकल्यात. ठाण्यातून रविवारी महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र महाप्रबोधन यात्रेत खासदार सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव, अनिता बिर्जे, मधुकर देशमुख यांनी बदनामीकारक वक्तव्ये केली. त्यामुळे 5 जणांवर 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती, तर भास्कर जाधव यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हेतुपुरस्सरपणे ही कारवाई केली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केलाय. त्याने किती गुन्हे दाखल केले तरी सुद्धा म्हणजे इथे प्रत्येकामध्ये ते स्पिरिट आहे. महाप्रबोधन यात्रेची उद्घाटन सभा त्या दिवशी झाली 9 तारखेला, ज्या दिवशी आमच्याकडे चिन्ह गोठवलं, नाव गोठवलं. त्यांना असं वाटलं की आम्ही खचून जाऊ, परंतु तसं झालं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बाळा गवस यांनी या प्रकरणी नेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोकशाहीत एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र टीका करताना योग्य शब्दांचं भान राखणं अतिशय गरजेचं आहे. नेत्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेनेकडून देण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांबद्दल चुकीचं बोलणं, पंतप्रधानांबद्दल बोलणं, महिला राष्ट्रपती आहेत त्यांच्या नावावरनं कोट्या करणं, मस्करी करणं, अशा पद्धतीची वक्तव्य परवाच्या मीटिंगमध्ये करण्यात आली. जैसी करणी वैसी भरणी, करावे तसे भरावे. आपण जेव्हा राणे साहेबांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य कुठे होतं? तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य आपण विसरला होतात. दोन्ही शिवसेनेतला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत, मात्र आरोप करताना कुणाची मानहानी होणार नाही याची खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांचंच सर्वात आधी प्रबोधन करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे वाट सोपी नाही. तिकडे संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं आहे. संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी सत्र न्यायालयात असताना म्हणजे 8 ऑगस्टला हे भावनिक पत्र लिहिलं आहे. ते संजय राऊत यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलं. दरम्यान मी येईनच तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिक तुझी लेकरं असतील, काळजी घे, असं राऊत यांनी या पत्रात म्हटलंय. प्रिय आई, जय महाराष्ट्र. आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र
आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहज कुणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन्महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देतोय, म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावं लागलं. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही का? पडद्यामागे बरंच काही चाललंय. अशा वेळी मान खाली घालून हात बांधून एखाद्या गुलामासारखं कसं जगता येईल? मी आत्ताच ऐकलं, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल. जशी तू माझी आई आहेस, तशी शिवसेना देखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकार विरुद्ध बोलू नका, महागात पडेल अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही. या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुलं असतील. काळजी घे. कळावे. तुझा संजय अर्थात बंधू. तिकडे संजय राऊत यांनी लिहिलेल्या या पत्रावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलंय पाहूयात. त्या 3 वर्षापासून संजय राऊत तसेच बोलतात. ते कुठडीच्या बाहेर होते तरी तेव्हाही ते केंद्र सरकारवर आरोप करायचे, ईडीवर आरोप करायचे. आतमध्ये आहे तरी ते आरोप करतात आहे. शेवटी कुठलेही स्टेटमेंट जे होतात ते इन कॅमेरा होतात, कॅमेरा चालू असतो. त्यामुळं प्रत्येक आरोपीचं स्टेटमेंट कॅमेरामध्ये असल्यामुळं कधी कुठलंही सरकार असं गन पॉईंट वगैरे वापरत नाही. जेव्हा माणूस फसत जातो, जेव्हा आपण केलेले काळे कृत्य बाहेर येतात, तेव्हा माणूस हा अशा प्रकारची अवस्था असते, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये येतो. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. भगवानगडावर सर्वच राजकीय पक्षांचे नेते दर्शनासाठी येतात. वंजारी मतांवर डोळा ठेवून भगवानगडाच्या वाऱ्या सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पण मग पंकजा मुंडे यांनाच विरोध का, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केलाय. पाहुयात थेट भगवानगडावर जाण्यावरून रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्याचा हा खास रिपोर्ट. भगवान गडावरची सांस्कृतिक दसरा मेळाव्याची परंपरा भगवान बाबांच्या भक्तांनी पुन्हा सुरू केली आहे. मुंबईत 2 दसरा मेळावे झाले. त्याच दिवशी भगवान गडावरची परंपराही सुरू झाली आणि त्यानंतर गडावर राजकीय नेत्यांची रीघच लागली. आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे दर्शनाला येऊन गेले. आता मनसेचे अमित ठाकरेही गडावर दर्शनासाठी येणार आहेत. सर्वच पक्षाच्या नेत्यांचं गडावर आदरातिथ्य सुरू असताना पंकजा मुंडे यांचं वावडं कशासाठी, असा सवाल समर्थकांनी उपस्थित केलाय. भगवान गडावरनं शास्त्रींनी ताईंना विरोध करताय का काय, असं त्या लोकांच्या मनात शंका येते. तर आमचं एक विनंती आहे भगवान गडाच्या महाराजांना, मठापितांना, तर जो सगळा न्याय मिळतो तो आमच्या ताईला पण द्यावे. ज्याच्यामध्ये लोकांचा मोठा प्रतिसाद आहे, तर त्या लोकनेत्या ताईंनाही गडाने तेवढं आधारचित्त द्यावं जे इतर राजकीय लोकांना दिलं जातं. तर यावर महाराजांनी विचार करावा. भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू करणाऱ्या मंडळींनी पंकजा मुंडे समर्थकांचा आरोप खोडून काढलाय. पंकजा मुंडे राजकीय जोडे गडाबाहेर ठेवून येणार असतील तर त्यांना कुणी अडवलंय, त्यांचंही गडावर स्वागतच आहे असं स्पष्ट करण्यात आलंय. उद्या भारतीय जनता पार्टीचे नेते जरी तिथे आले तरी मला वाटतं की भगवान बाबांची समाधी कुणासाठी बिलकुल दुर्लक्षित असणार नाही किंवा कुणासाठी हे असणार नाही की त्यांनी येऊ नये. सगळ्यांनी यावं, सगळ्यांचा आम्ही सत्कार करू, स्वागत करू. भगवान बाबाच्या समाधीला डोकं टेकून कामाची सुरुवात करावी आणि भगवान गडावर जाण्यास कुणाचा विरोध नाही. भगवान गडावर दर्शन घेण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. त्यामुळं
हे जे काही वावड्या पसरण्याचं काम केलंय हे एकदम चुकीचे आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडेंना भगवान गडावरती राजकीय मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्रींनी बंदी घातली होती. त्यावेळी मोठं राजकारण रंगलं होतं. परिणामी पंकजांनी गडावरचा मेळावा थेट सावरगावला हलवला होता. त्यातून भगवानगडाचं महात्म्य कमी करण्याचाही आरोप पंकजाताईंवर झाला होता. मात्र यंदा समाजातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी सांस्कृतिक मेळावा सुरू केल्यानं भगवानगड पुन्हा प्रकाश झोतात आलाय. म्हणूनच आता तरी महंत नामदेव शास्त्रींकडून इतर नेत्यांप्रमाणेच पंकजा मुंडेंचं आदरातिथ्य होणार का? आणि पंकजा मुंडे देखील झालं गेलं विसरून पुन्हा भगवानगडावर जाणार का? हेच आता पाहायचंय. चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. शिवसेनेतील वादावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भांडणात बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली याबद्दल खडसे यांनी चिंता व्यक्त केली. दुसरीकडे आपला मित्रपक्ष मजबूत असला तर आपणही मजबूत होऊ शकतो. आपल्या महाविकास आघाडी पक्षातील घटक पक्ष मजबूत असला पाहिजे, कारण तिन्ही पक्ष मिळून हे सरकार होऊ शकतं असं शरद पवार यांनी दाखवून दिलं होतं. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्या असंही एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात नमूद केलं. या दोघांच्या भानगडीमध्ये मोडलं आणि बाळासाहेबांचे पुढलेही या ठिकाणी भंग पावले. हा दुःखात आहे आपल्या दृष्टीने. जरी धनुष्यवान आपल्या मित्रपक्षाचं असलं तरी आपल्याला त्याचं वाईट यासाठी वाटतं की शेवटी आपला मित्रपक्ष मजबूत असला तर आपण मजबूत असतो. आणि त्यामुळे महाविकास आघाडीतला एक घटक या ठिकाणी मजबूत असला पाहिजे अपेक्षा स्वाभाविक आहे. कारण आपल्याला लढायचं असेल भाजपशी तर तिन्ही पक्ष एकत्र होऊन आपल्याला लढावं लागेल. तिन्ही पक्ष लढायचे असेल तिन्ही पक्ष मजबूत झाले पाहिजे. जर ते मजबूत असतील तर संघर्ष आपल्याला थोडं जिंकता येतं. तिन्ही पक्ष मजबूत झाले पाहिजे तर आपला स्वतःचा पक्ष अधिक मजबूत झाला पाहिजे. एक साधारण 2-3 आमदार जर आपल्याकडे यावेळेस असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता ना. 54 आपले 56 शिवसेनेचे. जर 57 आपले असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता. म्हणजे 2-3 आमदारांमुळे सुद्धा किती फरक पडू शकतो हे आपण पाहिलं. त्यामुळे आपण मजबूत असलं पाहिजे. त्यासाठी एनसीपी मजबूत होऊन पहिल्या क्रमांकावर आपला पक्ष आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयातल्या वास्तव्यावरून केलेल्या आरोपांचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली. कारण औरंगाबादच्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारातून घराचं भाडं कापण्यात आलंय. त्यामुळे शिक्षक आणि आमदार प्रशांत बंब यांच्यातला वाद आणखीन चिघळणार असं वाटतंय. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना झटका. शिक्षकांच्या पगारातून घरभाडे कपात. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातला प्रकार. आमदार प्रशांत बंब यांच्या तक्रारीचा परिणाम. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी नियुक्ती असलेल्या गावात न राहणाऱ्या आणि तरीही पगार घेणाऱ्या शिक्षकांविरोधात थेट विधानसभेत एल्गार पुकारला. अशा शिक्षकांच्या पगार कपातीची बंब यांनी मागणी केली. यावरून बंब आणि शिक्षक यांच्यात जुंपल्याचंही पाहायला मिळालं. पण आता याचे पडसाद उमटायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण औरंगाबाद जिल्ह्यात 2 तालुक्यांमध्ये 1,500 शिक्षकांच्या पगारातून घरभाडे भत्ता कापायला सुरुवात झाली आहे. राज्यात कुठेही कपात नसताना आमदार प्रशांत बंब यांच्याच मतदारसंघात कारवाई का, असा सवाल शिक्षक उपस्थित करतायत. विधानसभेत त्याची चर्चा झालेली आहे. तिथं कुठल्याही सगळे GR वगैरे शासन निर्णय झालेले नाही आहे. असं असताना सुद्धा इथं त्यांच्या आग्रह म्हणजे त्यांच्या याच्या दबावपोटी आमच्या इथं आपल्या फक्त महाराष्ट्रात फक्त इथले संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षकाचा आचार्य हा थांबवण्यात आला आहे. मी त्याचा जाहीर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेमध्ये जाहीर निषेध करतो. ऐन सणासुदीच्या काळात घरभाडे कपात होणं शिक्षकांसाठी अन्यायकारक वाटतंय. त्यामुळे या कपातीवर शिक्षक संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांनी मात्र जिल्हा परिषदेच्या घरभाडे कपातीच्या निर्णयाचं स्वागत केलंय. एकंदरीतच शिक्षकांच्या मुख्यालयी वास्तव्याच्या मुद्द्यावरून ऐन निवडणुकीमध्ये कपातीला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या 2 तालुक्यापासून सुरू झालेली ही कपात राज्यभर लागू केली जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता मेडिकल आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. लवकरच पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी आणि मेडिकल हे तीनही शिक्षण मातृभाषेतून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 171 महाविद्यालयात पॉलिटेक्निकचं शिक्षण मराठीतून सुरू झालं आहे आणि मराठीतून शिक्षण घेतलं तर विषयाचं आकलन नीट होईल, विषय समजेल. तसंच ही प्रणाली लागू झाली तर विद्यार्थी मातृभाषेतून सर्वत्र शिक्षण घेऊ शकतील असा विचार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं. त्यामुळे लवकरच मराठीतून शिकलेले डॉक्टर आणि इंजिनियर आपल्याला पाहायला मिळू शकतात. की पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचं शिक्षण हे त्याने इंग्लिशमधून घेतल्यानंतर त्याला काही न कळता तो इंडस्ट्रीमध्ये जातोय, तर त्याला पहिलं मातृभाषेतून शिक्षण द्या. येत्या डिसेंबर 31 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं ही मराठीमध्ये मिळतील. कॉलेजमध्ये शिकवणारा प्राध्यापक हा इंग्लिशमध्ये शिकवणार असेल तरी त्याला एक डिव्हाइस दिलं जाईल, त्याला मराठीत ऐकायला येईल. आणि त्यामुळे आदल्या दिवशी त्याने उद्या काय शिकवणार आहे ते मराठीत वाचून जायचं. समोरच्याने शक्यतो मराठीत शिकवायचं. नाही शिकवलं तर डिव्हाइसच्या माध्यमातून त्याला मराठीतून तो विषय कळेल, तर त्याच्या डोक्यात उतरेल. मग त्याला असं लक्षात येईल की यातून मी काही निर्माण करू शकतो. आणि आता एक वेगळी बातमी. एखादी व्यक्ती विदेशात गेली तरी त्याचं गावाचं नातं सुटत नाही, कारण गावासोबतची नाळ ही घट्ट असते. कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. सरपंच पदासाठी थेट सविता यादव यांनी लंडनहून उंडरी गाठलं. पाहूयात. सविता यादव यांनी वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच पदाचा कारभार स्वीकारला. खासदारकीच्या निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतीची निवडणूक जास्त चुरशीची लढवली जाते. सरपंच पदाला मोठा मानही असतो, त्यासाठी मोठी रस्सीखेचही होते. मात्र उंडरीतल्या गावकऱ्यांनी त्यांना सरपंच पदाचा मान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सविता यादव यांनी लंडनहून आपलं गाव गाठलं. पतीसोबत लंडनमध्ये गेलेल्या सविता यांनी गावात असताना ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. सविता विदेशात रमल्या, मात्र गावकऱ्यांनी साथ दिल्यानंतर त्यांनी पुन्हा गाव गाठलं. 2 वर्षापूर्वी कोरोनामुळे मी व माझे कुटुंब लंडनवरून गावी आलो. गावची परिस्थिती पाहून गावचा विकास करण्याच्या दृष्टीने माझ्या कुटुंबाने ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व सर्वांच्या आशीर्वादाने मी निवडूनही आले. लंडनमध्ये जशी शिक्षणाची, आरोग्याची, समाजाची प्रगती झाली आहे तशा प्रकारची सुधारणा माझ्या गावात व्हावी ही माझे व माझ्या मिस्टरांचे ध्येय होते. ग्रामपंचायतीच्या सर्व मीटिंगला उपस्थित राहून गावाच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचं सविता यादव यांनी म्हटलंय. सदस्य असताना काही कालावधीकरता मी लंडनलाही गेले होते, परंतु ग्रामपंचायत मीटिंग आणि आता मिळालेली सरपंच पदाची संधी याकरता मी गावी आले. मी आता पूर्ण वेळ गावासाठी काम करणार आहे. गावाचा विकास करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तसंच नव्या नेत्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे. उंडरीतल्या गावकऱ्यांनी निर्माण केलेला हा आदर्श सगळ्यांनीच अनुकरण करावा असाच आहे. ज्ञानेश्वर चाळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आहे ना अजब. तिकडे नागपूरमध्ये ट्रॅव्हल्सच्या 35 बसेसवर कारवाई करण्यात आली. नाशिकमधील अपघातानंतर परिवहन विभागाला अखेर जाग आली आणि कारवाई सुरू झाली. या कारवाईत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. बसमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही, आपत्कालीन खिडकीच्या जवळ पार्सल कोंबून ठेवलंय, असे अनेक प्रकार उघडकीस आलेत. खासगी ट्रॅव्हल्स की मरणाकडे प्रवास. बसमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव. आपत्कालीन खिडकीत कुरिअरचे पार्सल. सुरक्षिततेला नव्हे तर नफ्याला पसंती.
खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये सुरक्षेकडे किती दुर्लक्ष केलं जातं त्याचं हे उदाहरण. आपत्कालीन खिडकीच्या ठिकाणी चक्क कुरिअरची पार्सल ठेवण्यात आलेली आहेत. जर एखादी दुर्घटना घडली तर प्रवासी बाहेर पडणार तरी कसे, हा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. गुजरातमधून महाराष्ट्रात आलेल्या खासगी बसची परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर हे वास्तव समोर आलं. आपण बघू शकतो की इथे जे आपत्कालीन दार आहे त्या आपत्कालीन दाराच्या ठिकाणी कशा प्रकारे इथे लगेच म्हणा किंवा इतर जे पार्सलचं साहित्य ठेवण्यात आलेलं आहे. जर का या बसला अपघात झाला, दुर्दैवाने जर का आग लागली तर मग आतमधले जे प्रवासी असतील त्यांनी बाहेर कुठनं निघायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे जेव्हा रियालिटी चेक केला तेव्हा हे धक्कादायक वास्तव पुढे आलेलं आहे की अशा प्रकारे खाजगी बसेस आपत्कालीन दारात त्या ठिकाणी देखील इतर साहित्य ठेवतात किंवा ज्या कुरिअरसाठी किंवा इतर जे काही मटेरियल वाहनामध्ये ठेवलं जातं. नाशिकमध्ये ट्रॅव्हल्सच्या बसला लागलेल्या आगीत प्रवाशांना बाहेर पडता आलेलं नव्हतं आणि त्यामुळे तशीच दुर्घटना या बसमध्ये घडली तर बाहेर पडायचं कसं, हा प्रश्न निर्माण झालाय. काल सायंकाळी 6 वाजता बसलो सर. आता इथे नागपूरला सामान ठेवायसाठी जागा तर आहे नाही सर, त्याच्यामुळे सामान इथेच ठेवावं लागेल आणि झोपण्यासाठी. बेपर्वाईची ही मालिका इथंच थांबली नाही. तपासणीसाठी दुसरी ट्रॅव्हल्स थांबवल्यावरती अजून मोठा धक्कादायक प्रकार समोर आला. आपत्कालीन मार्गात तर प्रवाशांना बसण्यासाठी चक्क 2 खुर्च्या टाकण्यात आलेल्या आहेत. काही पैशांसाठी प्रवाशांचा जीव कसा धोक्यात घातला जातोय हे यातूनच दिसून येत आहे. बसेस होते त्यांचे आपत्कालीन निर्गमनद्वार जे आहे किंवा आपत्कालीन खिडकी म्हणतो, इमर्जन्सीमध्ये जिथून बाहेर पडायला हवं तिथं ते व्यवस्थित वर्किंग कंडिशनमध्ये नसणे किंवा तिथं अतिरिक्त म्हणजे काही पर्यायी व्यवस्था तिथं बसण्याची किंवा कशी अशा स्वरूपाची केलेली आहे ज्याच्याने अडथळा निर्माण होतो, अशा बसेसवरती कारवाई करण्यात आलेली आहे. ह्याच्यावर निश्चितच आम्ही मोटर वाहन कायद्यानुसार वाहनाला अटकावून ठेवू. ह्याचे जे फाइंडिंग्स आहे ते रेक्टिफिकेशन होईस्तोवर गाडी सोडणार नाही आम्ही. आणि तिसरी, याच्या मालकाकडनं बॉन्ड लिहून घेऊ, तरच या वाहनाचा आम्ही परमिट आणि हे सगळं इश्यू करू. अदरवाईज ही गाडी धंदा करू शकणार नाही, त्याच्यावर आम्ही बंदी घालू. 15 ऑक्टोबरपर्यंत खासगी वाहनांच्या तपासणीची मोहीम राबवली जाणार आहे. ट्रॅव्हल्स आणि एसटीच्या बसेसची यात तपासणी केली जाईल. कारवाईमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारण्यात आलाय. एकंदरीतच नाशिकमधील दुर्घटनेनंतरही खासगी ट्रॅव्हल्सनी कोणताही धडा घेतला नसल्याचं स्पष्ट होत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आसाम राज्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसानं ठिकठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना वाढत चालल्या. बेरुकामुख परिसरात लोअर सुबान सिनेरी हायड्रो प्रोजेक्टचं काम सुरू आहे आणि याच ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवानं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. राज्यभरात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क आहे. आणि आता एक आगळा वेगळा हत्ती. साधारणपणे हत्तीला केळं किंवा ऊस आवडतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण हत्तीला पाणीपुरी आवडू लागली तर? आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत त्याने तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. पण सोशल मीडियात व्हायरल असलेला हा व्हिडिओ आसाममधल्या तेजपूरचा आहे. रस्त्याच्या कडेला विक्रेत्याच्या जवळ हत्ती महाशय उभे राहिले आणि दणादण पाणीपुरीवर हात मारू लागले, म्हणजे सोंड. पाणीपुरी विकणारा व्यक्ती पाणीपुरी हत्तीच्या सोंडेत ठेवत होता आणि नंतर हत्ती मोठ्या चवीनं खात होता. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे. पाणीपुरीची चवच अशी आहे, नाही लागली की. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.